तुमच्या घरात स्वयंपाकी, केअरटेकर, घरकाम करणारी बाई किंवा ड्रायव्हर असेल, तर तुम्ही त्यांच्यावर किती विश्वास ठेवता? विश्वास ठेवा, पण डोळे उघडे ठेवून. कारण ज्या घटनेबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे, ती ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल, की माणसावर किती आणि कसा विश्वास ठेवायचा. हैदराबादच्या एका श्रीमंत व्यापाऱ्यानं 3 नेपाळी नोकरांवर पूर्ण विश्वास ठेवला. त्यांनी त्यांच्यावर इतका विश्वास दाखवला, की त्यांना घरातल्या माणसांसारखंच वागवलं. त्यांना जेवण दिलं, राहायला जागा दिली, मान सन्मान दिला आणि त्या तिघांनी एका झटक्यात तब्बल 7 किलो सोनं, 1 किलो चांदी आणि रोख रक्कम मिळून जवळपास 12 कोटी रुपयांचा माल लांबवला. पण हे एकट्या हैदराबादचं प्रकरण नाही. यापूर्वीही अशा खूप घटना घडल्या आहेत. काय आहे हे प्रकरण? चोरांचा हा नवा ट्रेंड आहे का? पोलिसांनी या तिघांना कशी अटक केली? हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, ही घटना काय आहे हे आधी जाणून घेऊयात. हैदराबाद मधल्या गाचीबावली भागात एक प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यापारी कुटुंब राहतं. हिल रिज विला परिसरातल्या या बंगल्यात त्यांच्या श्रीमंतीचा थाट दिसून येत होता. घरात सोन्या चांदीचे दागिने, बिस्किटे, नाणी, रोख रक्कम सगळं होतं. हे घर म्हणजे एका मोठ्या व्यावसायिकाची मेहनतीची कमाई होती. आणि याच घरात काही महिन्यांपूर्वी नेपाळहून आलेले 3 जण कामाला लागले. त्यांचं नाव म्हणजे कमल, त्याची पत्नी विमला आणि विमलाची बहीण कल्पना. विविध माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिघे जवळजवळ 1 महिना या घरात राहून काम करत होते. स्वयंपाक, साफसफाई, घराची देखरेख या सगळ्या कामात ते इतके तत्पर होते की घरमालकाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसला होता. त्यानंतर हळूहळू घरातल्या लहान मोठ्या सगळ्यांशी त्यांनी जवळीक साधली आणि घरच्या माणसांसारखंच वागू लागले. पण हा त्यांचा सगळा आपुलकीचा, विश्वासाचा देखावा होता. हे तिघे जेव्हा कामासाठी त्या घरी आले, तेव्हाच त्यांनी घराचा कानाकोपरा नीट निहाळला होता. घरातलं लॉकर कुठे आहे, चावी कुठे ठेवतात, घरमालक कधी बाहेर जातात आणि घरात कोण असतं, हे सगळं त्यांनी 1 महिन्याच्या या काळात नोटीस केलं. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकरची चावी घरातच उपलब्ध होती आणि त्यांना ती आधी मिळालीही होती. त्यावेळी त्यांनी एकदा चालाखीने लॉकर उघडून पाहिलं होतं आणि आत काय आहे याची खात्री केली होती आणि पुन्हा बंद केलं होतं. घरमालकांना संशय येणार नाही याची पूर्ण काळजी घेत त्यांनी अनेक आठवडे या चोरीचं प्लॅनिंग केलं. एक दिवस घरमालक आणि कुटुंबातले सदस्य बाहेर गेले आणि या तिघांनी संधी साधली. घर रिकामं होताच या तिघांनी लॉकर जवळ धाव घेतली. चावीने लॉकर उघडलं. त्यातले सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, चांदीचे दागिने, चांदीची नाणी आणि रोख रक्कम बॅगांमध्ये भरली आणि त्यांनी लॉकर पुन्हा बंद करून ठेवलं, जेणेकरून घरमालक आले तरी त्यांच्या हे लगेच लक्षात येणार नाही की लॉकर रिकामं झालंय. चोरी करून ते थेट नेपाळला निघाले आणि घरमालक परत येण्यापूर्वीच हे तिघेही गायब झाले. घरात सगळं जागेवर होतं, फक्त 3 माणसं नव्हती आणि लॉकर रिकामं होतं. घरातल्या मुलाने जेव्हा लॉकर उघडलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्यात एकही दागिना नव्हता आणि पैसेही नव्हते. हे दृश्य बघून त्यांच्या कुटुंबावर जणू आभाळच कोसळलं. त्यांनी लगेचच तेलंगणा पोलिसांकडे धाव घेतली आणि FIR नोंदवली आणि तातडीने लगेच तपास सुरू झाला. त्यानंतर CCTV फुटेज तपासलं गेलं, घरातल्या माणसांचे जबाब घेतले आणि संशय थेट त्या 3 नेपाळी नोकरांवर गेला, जे चोरीनंतर एकाएकी गायब झाले होते. आता येतो या प्रकरणातला सगळ्यात रोमांचक भाग, म्हणजे पोलिसांनी या तिघांचा शोध कसा घेतला. तेलंगणा पोलिसांनी लगेचच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड पोलिसांशी समन्वय साधला, कारण हे तिघे नेपाळला पळून जाण्याच्या बेतात होते. त्यासाठी त्यांनी उत्तराखंड सीमेकडील रस्ता निवडला होता. पोलिसांना इनपुट मिळालं की हे तिघे एका बसने उत्तराखंड सीमेच्या दिशेने निघाले आहेत. अमर उजालाच्या वृत्तानुसार रामपूर पोलीस आणि SOG म्हणजे स्पेशल ऑपरेशन ग्रुप यांनी तातडीने हालचाल केली. त्यानंतर उत्तराखंड सीमेजवळून जाणाऱ्या त्या बसला थांबवण्यात आलं. तपासणी सुरू झाली आणि बसमधून कमल, विमला आणि कल्पना या तिघांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्या बॅग उघडल्या आणि समोर जे आलं ते बघून पोलिसही थक्क झाले. त्यात 7 किलो सोन्याचे दागिने आणि बिस्किटे, 1 किलो चांदीचे दागिने आणि नाणी, सुमारे 25,000 रुपये रोख होते. या घटनेची रामपूर पोलीस अधीक्षक सोमेंद्र मीना यांनी माहिती दिली. ते म्हणाले की ही एक अत्यंत सुनियोजित आणि हाय प्रोफाईल चोरी होती. अशा घटना सातत्यानं घडत आहेत. त्यामुळे हा चोरट्यांचा नवा पॅटर्न आहे का, हा प्रश्नही निर्माण होतोय. फेब्रुवारी 2026 मध्ये हरियाणाच्या सोनीपत मधल्या गोहाना येथे एका प्रॉपर्टी डीलरच्या घरात नेपाळहून आलेल्या नोकराने थेट गॅस कटरने तिजोरी कापली होती आणि 35 तोळे सोनं, 1 किलो चांदी आणि 17 लाख रुपये रोख घेऊन पोबारा केला होता. याच वर्षी एप्रिल-मे दरम्यान दिल्लीत घडलेल्या एका घटनेत 46 वर्षीय महिलेने सोनिया या नावाने वेगवेगळ्या श्रीमंत घरांमध्ये नोकर म्हणून काम केलं
आणि वर्षानुवर्षे चोरी केलेलं सोनं 15 वेगवेगळ्या NBFC लॉकर मध्ये ठेवलं. त्यानंतर एप्रिल 2026 मध्ये शालिमार बागच्या एका व्यापाऱ्याच्या घरातून 1.5 कोटींचं सोनं हिरे चोरल्यानंतर ती अखेर पकडली गेली. मे महिन्यात बँगलोरमध्ये कर्नाटकचे गृहनिर्माण मंत्री झमीर अहमद खान यांच्याच बंगल्यातून सोन्याचे दागिने चोरीला गेले. त्यात घरकाम करणाऱ्या नोकराच्या नातेवाईकाचा समावेश होता. मुंबईत जून महिन्यात अभिनेत्री रवीना टंडनच्या भावाच्या जुहू येथील घरातून एका जुन्या केअरटेकरने सोनं, हिऱ्यांचे दागिने आणि महागड्या घड्याळांसकट सुमारे 25 लाख रुपयांची चोरी केली. त्यामुळे जिथे मंत्री आणि सेलिब्रिटी सुरक्षित नाही, तिथे सामान्यांची स्थिती काय असेल? या सगळ्या घटना सांगण्यामागे उद्देश एकच आहे, तुम्हाला सावध करणं. त्यासाठी कोणालाही कामावर घेण्यापूर्वी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. पण अनेक जण हे करत नाही. आधार, रेशन कार्ड, मूळ गाव, फोटो ही सगळी माहिती आपल्याकडे असायला हवी. घराच्या आत बाहेर CCTV असणं आज काळाची गरज आहे. हैदराबादची 12 कोटींची चोरी, सोनीपतची गॅस कटर चोरी, दिल्लीची 15 लॉकरची चोरी, बँगलोर मधला मंत्र्यांच्या बंगल्यातला दरोडा, मुंबईत रवीना टंडनच्या घरी केअरटेकरची चोरी, या सगळ्या घटना एकच सांगतात की विश्वास ठेवा, पण डोळे उघडून ठेवा. बाकी तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.